शौर्य दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एच्या वतीनं मानवंदना देण्यात आली। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील व विचारधारेवर चालणारा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या मार्गदर्शनामध्ये 1 जानेवारी 2026 शौर्य दिन निमित्त 500 शूरवीरांना मानवंदना देण्यात आली। त्यासमयी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर व भोजन व्यवस्था करण्यात आली होती। त्यामध्ये हजारो लोकांनी लाभ घेतलेला आहे। 135 लोकांनी रक्तदान करून 500 शूरवीरांना मानवंदना दिलेली आहे। त्याचबरोबर हजारो लोकांनी आपल्या आरोग्य शिबिरामध्ये भाग घेऊन आपली आरोग्य तपासणी केली आहे। मानवंदना देण्यासाठी भारत देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भीमसैनिकांसाठी भोजन व्यवस्था केलेली होती। त्यामध्येही हजारो लोकांनी भोजनाचा आनंद घेतला। मानवंदनेचा उपक्रम हा पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वामध्ये पार पडला। त्यासमयी पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांनी सांगितले की रक्तदान महादान आहे। रक्तपेढीकडून आपण कसल्याच प्रकारातील आमिष किंवा गिफ्ट न घेता त्यांना जेवढा रक्त दिले तेवढे रक्त आम्हाला परत गरजू व गरीब लोकांना मोफत उपलब्ध करून द्यावे, म्हणजे रक्ताच्या बदल्यात रक्त असा फंडा गेली 10 वर्ष झालं नियोजन करत असतो। त्याच पार्श्वभूमीवर आजपर्यंत 1498 लोकांना आपण रक्त मोफत उपलब्ध करून दिले। म्हणूनच शौर्य दिनानिमित्त 500 शूरवीरांना रक्तदान करून मानवंदना देणाऱ्या भीमसैनिकांना आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे पक्षाच्या माध्यमातून विजयस्तंभाची प्रतिकृती भेट म्हणून देत असतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.